मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी येत्या 25 जानेवारी 2026ला आली आहे रथसप्तमी। रथसप्तमी या सणाला विशेष महत्त्व आहे। अगदी मकर संक्रांतीपासून ते येणाऱ्या रथसप्तमी या दिवसापर्यंत अनेक महिला हळदी कुंकू करत असतात। मग या दिवशी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी पूजन करायचं आहे। हे जर पूजन तुम्ही केलं तर तुमच्या घरातील ज्याही सदस्य आहेत त्या सदस्यांच्या आरोग्याच्या समस्या सुटत असतात। मग त्यामुळे अगदी न चुकता तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने जे पूजन आहे ते करायचं आहे। पूजन कसं करावं चला तर जाणून घेऊ। सर्वप्रथम सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठायचं आहे, स्नान करायचं आहे, अंगण स्वच्छ करायचं आहे। त्यानंतर सूर्योदय होण्याच्या वेळेस तुम्हाला एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे, त्यात शुद्ध जल भरायचं आहे, थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे। लाल चंदन असेल कुंकू टाका, अक्षता टाका आणि एक लाल फूल टाका आणि सूर्याला अर्घ द्या। असं केल्याने आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात। ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा जप करा। त्यानंतर तुम्हाला पूजन करायचं आहे। आता पूजन कसं करावं तर सर्वप्रथम आपल्याला या दिवशी दूध उतू घालायचं आहे। मग दूध उतू का घालावं तर अशी मान्यता आहे ज्या घरात रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घातलं जातं त्यांच्या घरातील प्रत्येकाची संकट, आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात। तुमच्याकडे जर शेणाच्या गौरी असेल तर 2 गौऱ्या पेटवायच्या आहे आणि त्यावर आपल्याला एक सुगड ठेवायचा आहे। आता संक्रांती होऊन गेली आहे, मकर संक्रांतीचं सुगड सगळ्यांच्या घरामध्ये आहे। ते सुगड स्वच्छ धुवून घ्या, त्याला हळद लावा, त्यानंतर त्याला 5 कुंकाची बोटं लावा, त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे, थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, थोडी साखर टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते जे आपण शेणाच्या गौरी पेटवल्या आहेत त्यावर ठेवायचं आहे। तसं नसेल तर अगदी तुम्ही गॅसवर ठेवा, पूजन करा। त्यानंतर ती दूध उतू गेल्यानंतर तुम्हाला तो नैवेद्य सूर्यदेवाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो जो नैवेद्य आहे तो परत आपण जिथं पूजन करणार आहोत त्या पूजनाला दाखवायचा आहे। पूजन कसं करावं, तुमच्याकडे सूर्यदेवाची प्रतिमा असेल अतिशय उत्तम, नसेल तर तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे आणि जसा हा मी सूर्यदेवाचा रथ आणि सूर्यदेव काढला आहे तसं तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने काढायचं आहे। नंतर त्या रथाची अगदी विधिवत पूजन करायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचे आहे, फूल गंध अक्षता अर्पण करायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे, नैवेद्य म्हणून आपण जो दूध उतू घातला आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर या दिवशी अनेक घरांमध्ये सप्तधान्याचं पूजन केलं जातं। मग तुम्हाला 7 प्रकारची सप्तधान्य घ्यायची आहे। उडीद, मूग, हरभरा, राजमा, तुमच्याकडे जेही 7 सप्तधान्य असेल ते घ्या, सप्तधान्याचं पूजन करा आणि अगदी विधिवत सूर्यदेवाला नमस्कार करा। असं केल्याने आपल्या कुटुंबावर, आपल्यावर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात, संकट नाहीशी होतात। आपण जर सूर्यदेवाचे पूजन केलं तर आपलं जे नशीब आहे ते सुद्धा अगदी उजळून निघतं। अतिशय साधा, अतिशय प्रभावी उपाय आहे। सप्तधान्याचं काय करावं तर सप्तधान्य तुम्ही एखाद्या मंदिरात द्यावं, अन्यथा एखाद्या ब्राह्मणाला दिलं तरीही चालेल। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।